श्री स्वामी समर्थ। आज बनवले ड्रायफ्रूट लाडू। श्रावण महिन्यात मुलं पण उपवास धरतायत, म्हणून त्यांना दुपारी अधूनमधून खायला काहीतरी पाहिजे म्हटलं. शेंगदाणे, काजू, बदाम आणि मनुके सगळं साहित्य तुपामध्ये भाजून घेतलं. मिक्सरमध्ये थोडं जाडसर दळून घेतलं. काजू लवकर दळले जातात म्हणून त्यांना थोडं खलबत्त्यात कुटून घेतले, जाडसर राहतील म्हणून. मुलांना दाताखाली आपण काही वस्तू खातो ती कशी आपल्याला ओळखता येते तसं त्यांना खायला आवडतं, म्हणून थोडं जाडसरच ठेवल्या सगळ्या वस्तू. आणि आपल्या मोठ्यांनाही ड्रायफ्रूटचे लाडू शरीराला कितपत चांगले, हातपाय देखील दुखत नाही. शरीराला खूप गुणकारी लाडू आहेत हे. सकाळी एक तरी खाल्ला तरी पण 9-10 वाजेपर्यंत पोट भरलेलं राहतं. मुलं सकाळी 7ला जाता, 10 वाजताच येता क्लासवरून. म्हटलं त्यांना हे लाडू खूप छान आहेत खायला आणि भूक देखील लागणार नाही 10 वाजेपर्यंत. खजूर पण तुपात चांगली भाजून घेतली. कढई गरम होते तशी तशी खजूर पूर्ण वितळत चालते. मनुके दळून टाकल्यामुळे लाडूसारखे पूर्ण मिश्रण गोळा होत होतं. श्रावण महिन्यात उपवास चालू आहे त्याच्यामुळे मी लाडूंमध्ये जास्त काही टाकलं नाही. नाहीतर मागच्या वेळी तीळ पण टाकलेली होती, खसखस, फुटाणे, खोबरं भाजून पण टाकलेलं होतं त्याच्यात, डिंक. असंही आपल्याकडून एकदा एकच वस्तू खाल्ली जाते. ड्रायफ्रूट लाडू म्हटल्यावर आपल्याकडून सगळ्या वस्तू खाल्ल्या जातात. त्याच्यात आपण सगळं काही टाकतो म्हणून ते एकजीव होऊन सगळं खाल्लं जातं. असंही मुलांना काजू बदाम दिले तर ते अर्धे खातात, अर्धे गिळतात. म्हणून ड्रायफ्रूट लाडू खूप छान आहेत लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत खायला. सगळं मिश्रण मिक्स करून छोटे छोटे लाडू करून घेतले. एक लाडू खाल्ला तर 10 वाजेपर्यंत पोट भरलेलं राहतं. दवाखान्याच्या गोळ्या खाण्यापेक्षा हे लाडू प्रत्येकाच्या शरीराला खूप प्रभावी आहेत. हे शेंगदाणे आणि फुटाण्यांचे लाडू. ते सगळं आवरून झाल्यावर नंतर आलो होतो आम्ही साडींच्या दुकानावर. गावाकडे घरी सासूबाईंना 30 साडींची, लाल साडींची ऑर्डर मिळालेली होती. त्या साड्या घ्यायला आलो होतो. कुठला तरी कार्यक्रम होता म्हणून त्यांना एकसारख्या साड्या हव्या होत्या. 20 मिळाल्या, 10 अजून बाकी आहेत. आपण पण कुठेही गेलो एकसारख्या साड्या घातल्या तर खूप छान दिसतात. आणि संध्याकाळचा आमचा मेनू होता इडली सांबार. व्हिडिओ आवडला नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईबर करा.